नमस्कार मित्रांनो, आज आपण सीईटीचा पुढचा टॉपिक दॅट इज मोशन इन 1D अँड मोशन इन 2D ह्या चॅप्टरचं आपण डिस्कशन करणार आहे. ओके, आता मोशन इन 1D अँड मोशन इन 2D. अगोदर मोशन म्हणजे काय ते आपण बघूया. तर आपण जर मॅकॅनिक्स बघितली, फिजिक्समध्ये जर ब्रांच मॅकॅनिक्स बघितली तर त्या मॅकॅनिक्समध्ये आपण असं म्हणतो की द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. ओके, ह्या ब्रँचमध्ये आपण काय डिस्कस करतो की पार्टिकलच्या मोशनचा स्टडी करतो, त्या ब्रँचला आपण मॅकॅनिक्स असं म्हणतो. पण ज्यावेळेस पार्टिकल मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याची आपण व्हेलॉसिटी, त्याची आपण ॲक्सलरेशन म्हणजे कायनेमॅटिक व्हॅरिएबल ज्यावेळेस आपण त्याची फाइंड आउट करत असतो त्यावेळेस आपल्याला काही रिस्ट्रिक्शन पडत असतात. ही रिस्ट्रिक्शन कसली तर पार्टिकल 1 डायमेन्शनमध्ये की 2 डायमेन्शनमध्ये की 3 डायमेन्शनमध्ये. पण तो वन डायमेन्शनमध्ये असेल तर आपण त्याची जी कायनेमॅटिक्स पॅरामीटर आहेत, मग कायनेमॅटिक्स पॅरामीटर म्हणजेच व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन जी तुम्हाला आता मी म्हटलो, तर ही कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल. 2 डायमेन्शनमध्ये असेल तर कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल त्याचा आपण स्टडी ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करत असतो. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला बघूयात. आपल्या चॅप्टरचं नाव आहे दॅट इज मोशन इन 1D. फर्स्टली वी डिस्कस अबाउट द व्हॉट इज बाय द मोशन. ओके, पार्टिकल मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो. व्हॉट इज बाय मोशन. तर बघा, तुम्हाला जर मोशन समजून घ्यायचं असेल तर फ्रेम ऑफ रेफरन्स समजणं खूप गरजेचं आहे. मग फ्रेम ऑफ रेफरन्स काय तर अ स्टँडर्ड रेफरन्स विच आर यूज टू डिस्क्राइब द सिस्टीम इन टर्म्स ऑफ कायनेमॅटिक्स पॅरामीटर्स सच ॲज डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन एक्सेट्रा कॉल्ड ॲज ए फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे एक असा स्टँडर्ड रेफरन्स जो आपल्याला सिस्टीम डिस्क्राइब करण्यासाठी त्याचा यूज होत असतो. मग सिस्टीम डिस्क्राइब करणे म्हणजेच काय, त्याचे कायनेमॅटिक्स पॅरामीटर चेकआउट करणे. मग ही कायनेमॅटिक्स पॅरामीटर म्हणजेच व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. मग आता एखादी सिस्टीम, एखादा पार्टिकल किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणू शकतो ज्यावेळेस तो पार्टिकल त्याची पोझिशन टाईमनुसार आणि सराउंडिंगनुसार जर चेंज करत जर असेल then this particle is said to be in motion. Okay, when particle changes its position with respect to a standard reference that is called as surrounding and with respect to time नुसार आणि सराउंडिंग नुसार. सराउंडिंग त्याचं काय झालं, एक स्टँडर्ड रेफरन्स झाला. त्या रेफरन्सनुसार जर पार्टिकल त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्या पार्टिकल आपण मोशनमध्ये आहे असं पण म्हणणार. आता एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं तर आपण जस्ट असं बघितलं, आपण जर आपल्या घरामध्ये बसलेले, घराच्या विंडोमध्ये आपण बाहेर बघताना आपल्याला ट्री दिसतोय. जर तुम्हाला जर विचारलं तर ट्री कसा आहे, तो मोशनमध्ये की रेस्टमध्ये, तर तुम्ही ऑब्वियस सांगणार तो रेस्टमध्ये आहे. पण तो जर आपण रेफरन्स, तुम्ही अगोदर रेफरन्स आपण होऊन घेतलं होतं, आता रेफरन्स जर आपण मून जर घेतला आणि मूनवरून जर तो ट्री जर बघितला तर तो ट्री आपल्याला कसा दिसेल, मोशनमध्ये दिसेल. कारण का, अर्थ मोशनमध्ये म्हणजे ट्री सुद्धा कसा असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे. म्हणजेच बघा, एखादा पार्टिकल जर पोझिशन आपल्याला जर एक्सप्लेन करायचं असेल तर आपण त्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स लागतो आणि त्या स्टँडर्ड रेफरन्सला जर पार्टिकलची पोझिशन चेंज करत असेल तर तो झाला मोशनमध्ये आणि जर करत नसेल तो झाला रेस्ट. दॅट इज अ मोशन. पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग अँड विथ रेस्पेक्ट टू टाइम कॉल्ड ॲज ए मोशन. आणि रेस्ट त्याच्या अपोजिट डेफिनेशन, पार्टिकल डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन विथ respect to surrounding and time called as a or particle. This particle or object or body is said to be in rest. त्यावेळेस ती बॉडी रेस्टमध्ये आहे असं पण म्हणू शकतो. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ मोशन अँड रेस्ट. आता याच्यापुढे आपण जर गेलो तर आपल्याला जे पॅरामीटर जे आहे कायनेमॅटिक्स पॅरामीटर, ती कायनेमॅटिक्स पॅरामीटर आपण बरोबर डिस्कस करूया. कायनेमॅटिक्स पॅरामीटर, मग आता कायनेमॅटिक्स पॅरामीटर कोणती तर फर्स्ट वन इज डिस्टन्स. ॲक्च्युअल पाथ लेन बिटवीन 2 पॉईंट, 2 पॉईंट मधलं ॲक्च्युअल पाथ लेन त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. ही काय स्केलर क्वांटिटी, तिला डिरेक्शन नसते. नेक्स्ट वन दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट दॅट इज शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स, द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. म्हणजे आपण जर एक डायग्राम जर इथे ड्रॉ केली, पार्टिकल इज मुव्हिंग A to B, then B to C. ओके, लक्षात. आता आपण जर इथं जर विचारलं
डिस्टन्स, तर डिस्टन्स येईल तुमचं दॅट इज AB प्लस BC, आणि आपण जर डिस्प्लेसमेंट जर विचारली तर आपण डिस्प्लेसमेंट 2 पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स, म्हणजे 2 पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स दॅट इज AC, पण डिस्प्लेसमेंट मिळेल तुम्हाला, डिस्प्लेसमेंट मिळेल इथं दॅट इज SC. But the displacement it is a scalar quantity because it has the magnitude as well as direction. तिला magnitude पण आहे आणि direction पण आहे. Okay, so this is the phenomena related about the distance and displacement. Next one that is velocity. Velocity. अगोदर speed given, मग speed velocity केली जाऊया. Speed. तर speed आणि velocity मध्ये काय डिफरन्स तो पण बघूया. स्पीड, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टू टाइम. पार्टिकल जर त्याचं डिस्टन्स टाइमनुसार जर चेंज करत असेल तर त्याला म्हणतो आपण स्पीड. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीड स्केलर क्वांटिटी कारण तिला डायरेक्शन नसते. म्हणजे बघा साधा जर आपण एक्झाम्पल जर घेतलं, क्रिकेटमध्ये जो बॉलर जो असतो तो ज्यावेळेस बॉल फेकतो त्या बॉलचा आपण स्पीड मेजर करत असतो, व्हेलॉसिटी नाही. कारण का त्या ज्यावेळेस तो बॉल फेकतो त्या बॉलची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत चालते, चेंज होत चालते, म्हणून तिला आपण मेजर करतो दॅट इज अ स्पीड, कारण त्याला काय नसते, डिरेक्शन नसते. नंतर आपण जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, आपण बाईकचं आपला बाईकचं स्पीड मेजर करण्यासाठी जो स्पीडोमीटर असतो, आपण स्पीडच म्हणतो, आपण 100च्या स्पीडने आलो, 200च्या स्पीडने आलो, व्हेलॉसिटीने म्हणत नाही. का बरं म्हणत नाही, कारण बाईकची जी डिरेक्शन जी आहे ती कंटिन्युअसली कशी असते, आपण जे हँडल असतं ते कंटिन्यू आपल्या हातातून व्हायरेबल होत असतं, लक्षात ना. म्हणून speed is a scalar quantity and velocity is a vector quantity. So it is a scalar quantity and it is simply that is Vs is equal to distance upon time. Distance upon time. Next one that is a velocity. Velocity. Already we know that it is the rate of change of displacement with respect to time is called as a velocity. So V is equal to displacement, so I will write dx upon dt, rate of change of, that is instantaneous velocity, rate of change of displacement upon time. So velocity is a vector quantity, this one is a speed is a scalar quantity. Next important term that is acceleration. Acceleration. Okay, आता आपण इथं जर बघितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण मीटर मध्ये मेजर करतो, मीटर हे पण मीटर मध्येच. स्पीड आपण मेजर करत असतो मीटर पर सेकंड युनिट, मीटर पण वेलोसिटी पण मीटर पर सेकंड मध्ये. नाउ डिस्कस अबाउट द acceleration. So acceleration, the rate of change of displacement with respect to time, acceleration, the rate of change of velocity with respect to times, that is v2 minus v1 upon t2 minus t1. This is simple equation of the acceleration. Okay, so this is phenomena about the linear parameter, that is the distance, displacement, speed, velocity and acceleration. After that we discuss about the next important points for the chapter, that is the kinematics equation. Kinematics equation. Kinematics equation. Kinematic equation. आता kinematics equation जर म्हटलं तर ज्यावेळेस पार्टिकलचा स्पीड कॉन्स्टंट असतो आणि स्पीड कॉन्स्टंट असताना आपण ज्यावेळेस इथं ही इक्वेशन फाइंड आउट करत असतो, मग कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन आपण जर इथे घेतलं, इन कॉन्स्टंट ॲक्सेलरेटेड मोशन दॅट इज v इज इक्वल टू कायनेमॅटिक फर्स्ट इक्वेशन u प्लस at. ओके, दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड that is s equal to ut plus 1/2 at square. Okay. Third, that is v square is equal to u square plus twice as. This is the accelerated motion. आपण जर retardation मध्ये बघितलं, for retardation so acceleration will be negative sign, so v is equal to u minus at, s equal to ut minus 1/2 at square.
This S is a displacement, V is final velocity, U is initial velocity, and last one, that is V square is equal to U square minus twice AS. Okay, here V is final velocity, V is the final velocity, S is displacement, S is represent the displacement, U is represent the initial velocity, T is represent the time, and A is represent the acceleration. Okay, so this is the kinematics first, second, and third equation for the acceleration motion and retardation. Okay, so only negative sign. आता आपण हे जर kinetic equation under the gravity, influence of gravity जर बघितले, ओके, आता बघा, तर हे इक्वेशन आपण राईट करू शकतो. kinetic equation in terms of this particle is moved under the gravity. So first equation V is equal to, and if A is replaced only G is acceleration due to gravity. So V is equal to U plus GT, S equal to U T plus 1/2 GT square. Okay. नंतर V square is equal to U square plus 2GS. Okay, and ज्यावेळेस initial velocity 0 असते, okay, but particle flow under the gravity only. So initial velocity 0, then this one V is equal to GT, S equal to 1/2 GT square, S is replaced by H, V square is equal to 2GS, only GS, that is when initial velocity will be 0. मग आता particle सम हाईट वरून डाउनवर्डला येत असेल तर G पॉझिटिव्ह, आणि ज्यावेळेस आपण अपवर्डला पार्टिकल मूव्ह करतो, ओके, सपोज पार्टिकल इज मूव्हिंग टू द डाउनवर्ड डायरेक्शन. पार्टिकल आपण एक बिल्डिंग घेतली आणि ह्या बिल्डिंगवरून बॉल जो आहे तो आपण डाउनवर्डला फेकतोय, त्यावेळेस त्याची इनिशियल वेलोसिटी इथे 0 आहे. त्यावेळेस इक्वेशन मिळेल तुम्हाला, दॅट इज V इज इक्वल टू GT, S इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर, S इज अ डिस्प्लेसमेंट, याच्या वेळी आपण हाईट पण घेऊ शकतो. ओके, नंतर V स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. ओके, अशा पद्धतीने पण द मोशन ऑफ पार्टिकल अंडर द gravity. Okay, so V is equal to GT, H equal to 1/2 GT square, V square equal to 2GH. आणि हा पार्टिकल जर अपवर्डला जात असेल तर G will be negative, that is minus GT minus 1/2 GT square. Okay, and V square equal to minus 2GH. So this is the phenomena about the one dimensional motion. आता टू डायमेन्शनल मोशन आपल्याकडे जायचं, हा सगळा पार्ट 1 डिग्रीचा होता वन डायमेन्शनल मोशनचा. आता टू डायमेन्शन मधला जो महत्त्वाचा पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, सर्क्युलर मोशन, रोटेशन मोशन मधलं काही फेनॉमेना किंवा ऑसिलेशन मधलं काही फेनॉमेना, हा वन डायमेन्शन टू डायमेन्शन मधलं फेनॉमेना आहे. आता आपल्याला इकडे जो आपण 11चा एक पॉईंट डिस्कस केला होता, दॅट इज अ प्रोजेक्टाईल मोशन. ओके, आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय ते आपण जर इथे समजून घेतलं, एनी बॉडी at given initial velocity move in a phase under the effect of influence of gravity, then this body is called as a projectile. म्हणजे एखादी बॉडीला स्वतःची इनिशियल व्हेलॉसिटीनी ती ज्यावेळेस पण पेसमध्ये ती मूव्ह होत असते अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, then this particle is called as a projectile. Okay, and the motion of that particle is called as a projectile motion. मग या projectile motion मध्ये already we are familiar with the projectile motion. So see projectile motion. Projectile motion. ओके, तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये बघा काय काय इम्पॉर्टन्स आहे. तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये पार्टिकल यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, आणि ह्या इनिशियल व्हेलॉसिटी तो पेसमध्ये लॉन्च करतो, आपण मूव्ह होतो अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, आणि परत दूर वळतो सम डिस्टन्स मॅक्झिमम हाईटवरून परत तो लोअर पॉईंट म्हणजे तिची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, परत पुढे येतो ग्राउंडकडे येत असतो. त्यावेळेस आपल्याला
त्याला सपोज इथं ओ इज अ इनिशियल पॉईंट आणि ए पॉईंट तो लॉन्च झाला. ओके, दर इज अगेन ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. त्यावेळेस ए ओ पासून ए पर्यंत पार्टिकलला मूव्ह होण्यास किंवा प्रोजेक्टाईल मूव्ह होण्याचा टायमाला टाईम, तर आपण टाईम ऑफ फ्लाईट असं म्हणतो. म्हणजे तिथं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय येतं, पार्टिकलची म्हणजे प्रोजेक्टाईलची रेंज काय आहे, हाईट काय आहे, तो पार्ट आपण इथे जर घेतला तर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी दॅट इज y इज इक्वल टू x tan थीटा मायनस jx स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. जर टाइम ऑफ फ्लाईट जर फाइंड आउट जर केला तर टाइम ऑफ फ्लाईट ने 2u sin थीटा अपॉन g. याच्यामध्ये आपण दोन फॅक्टर आहेत, टाइम ऑफ पासिंग म्हणजे मॅक्सिमम हाईट वरती पोहोचण्यासाठी लागणारा टाइम आणि परत ग्राउंड वरती पोहोचण्यासाठी दॅट इज टाइम ऑफ पासिंग दॅट इज u sin थीटा अपॉन g. आणि दुसरा आहे टाइम ऑफ डिसेंट td इज इक्वल टू u sin थीटा अपॉन g. दोन्ही पण सेम आहे. ओके, आणि टोटल टाइम दॅट इज ta प्लस td that is equal to 2u sin theta upon g. Right? So this is the phenomenon. Now the height of projectile. So height of projectile, that is equation h equal to that point of the maximum height, that is u square sin square theta upon 2g. And आपण जर बघितले range of projectile, that is a total distance completely in horizontal direction called as the range of projectile, and this range of projectile is equal to u square sin 2 theta upon g. So this is a phenomena related about the projectile motion. So here your one dimension and two dimension chapter will be end. Thank you.